नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये सर्वजण हे जेवण करण्यासाठी बसलेले असतात। सायली त्यांना जेवण वाढत असते आणि प्रताप म्हणत असतो की आज फॅक्टरीमधून एक खूप मोठी औषधांची बॅच ही डिस्पॅच झाली। मला तर खूप टेन्शन आले होते। तेव्हा पण झाले, एकदाची वेळ निघून गेली। तेव्हा लगेच अश्विन म्हणत असते की डॅड, तुमचं आणि माझं जे काही प्रोफेशन आहे ना दसरा ने दिवाळी आपल्याला कोणत्याच दिवशी सुट्टी नसते। तर लगेच पूर्णाई आजी म्हणते, अरे तुम्ही दोघंही लोकांचे जीव वाचवता, मग तुम्हाला सुट्टी कशी मिळेल? तेवढ्याच सायलीला लगेच अशा कोरड्या उलट्या होत असतात। सर्वजण खूप घाबरतात। अगं सायली, काय झाले? म्हणून अर्जुन हा सायलीला खुर्चीवर बसवतो। कल्पना म्हणते की अगं सायली, तो आत्ता व्यवस्थित होती, मग अचानक असे काय झाले? सायली घाबरतच म्हणते की मला उलटी आल्यासारखे वाटते। तेव्हा अर्जुन लगेच सायलीला पाणी पाजतो। त्यावर अश्विन हा सायलीला विचारतो की वहिनी, तू सकाळच्या गोळ्या घेतल्या होत्यास का? सायली म्हणते की हो। तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की म्हणजे नक्की त्या गोळ्याने काहीतरी सायलीला पित्त वगैरे झाले असेल? तर अश्विन म्हणत असतो की नाही, त्याच्यामध्ये ही पित्ताची गोळी ऍड केलेली आहे, त्यामुळे असे काही होणार नाही। त्यावर अश्विन सायलीला विचारतो की काही सकाळपासून वहिनी वेगळे खाल्ले होतेस का? तर सायली नाही म्हणते। अर्जुन लगेच घाईने म्हणतो की चल आपण सायलीला घेऊन हॉस्पिटलला जाऊ। तर प्रताप म्हणतो की अरे अर्जुन, धीर तर थोडासा, इतका पॅनिक कशाला होतोस तू? तेव्हा लगेच अस्मिता म्हणते की अरे पण उलटी सारखे होते, म्हणजे त्यामागे काहीतरी कारण तर असेनच ना। तेव्हा मात्र सायलीला उलटे होऊच लागतात। सायली लगेच ही पळतच जाते बाथरूममध्ये। त्यानंतर इकडे कल्पना अर्जुनला विचारते की अरे सायलीने काही बाहेरचे खाल्ले होतेस का? अर्जुन म्हणतो की अगं आई, बाहेरच गेलो नाही, मग सायली कसे बाहेरचे खाणार? त्यावर लगेच विमल म्हणते की वहिनी एक गोष्ट सांगते की सायली ताईंना नक्की जागरण झाले असणार, म्हणूनच त्यांना हा सर्व त्रास होतो। त्यावर पूर्णाई ही सुमनवर रागावते आणि तू काय बोलतेस त्यावर भान ठेव। तेव्हा विमल म्हणते की मला तसे नाही म्हणायचे, कारण सायलीताई दसऱ्याच्या दिवशी एकट्याच जागून इतकं त्यांनी काम केले, म्हणून त्याबद्दल मी बोलत होते। तर कल्पनाला लगेच हसू येते। सायलीला आणखीनच त्रास होत असतो, तर अर्जुन धावतच सायलीकडे येतो। त्यानंतर लगेच अस्मिता म्हणत असते की नेहमीप्रमाणे ही लक्ष वेधण्यासाठी काहीतरी मुद्दाम नाटक करत असेल। तर कल्पना ही अस्मितावर रागवते। तर अस्मिता म्हणत असते की आपण जे खाल्ले तेच तिने खाल्ले, मग तिला कसला त्रास आणि कसला काय? अश्विन म्हणत असतं की वहिनी एक काम कर, तू मी तुला एक गोळी लिहितो, पण तू अगोदर जाऊन रूममध्ये आराम कर, त्यानंतर मी तुला गोळी देतो। तेव्हा लगेच प्रताप म्हणतो की अर्जुन, तिला घेऊन आतमध्ये रूममध्ये जा आणि आराम करण्यासाठी सांग। तेव्हा पूर्णाई सुद्धा तेच म्हणत असते। सायली म्हणते की अहो आई, माझे खूप काम राहिलेले आहे। तर विमल म्हणते की मी आहे सर्व काम करण्यासाठी, त्याचाच पगार मी घेत असते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सर्व काही काम करते, तुम्ही आराम करा। तर पूर्णाई ही अर्जुनला सायलीला आतमध्ये घेऊन जायला सांगते। तर अर्जुन सायलीला घेऊन जातो। त्यानंतर इकडे प्रिया म्हणजे तन्वी आपल्या रूममध्ये येते आणि विचार करत असते की अर्जुन आणि सायली हे खरे नवरा बायको आहेत, मग ते इतके परक्यासारखी का वागतात? असा विचार करत असताना रविराज रूममध्ये येतो। तेव्हा रविराज विचारतो की तन्वी बाळा, तू आलीस का? तेव्हा मात्र तन्वी ही आपला चेहरा मुरगळते आणि ह्या रविराज म्हणजे या किल्लेदारला वॉचमनचे काम जर दिले असते, म्हणजे त्याला तो ड्रेस जरी शिवून दिला तर कायम नुसता वॉच ठेवूनच असतो, असे मनाशी म्हणते। तर रविराज आतमध्ये येतो। तर तू काल विपुल बरोबर त्याच्या घरी गेली होती, मग ते मला विचारता राहिले, तू सुद्धा मला काहीच सांगितले नाही, मग तुला विपुलचे घर आवडले की नाही? तेव्हा लगेच तन्वी म्हणते की छान होते। रविराज म्हणतो की मी आता विपुलच्या बाबांशी बोलतो, म्हणजे लगेच तुमच्या लग्नाची तारीख ठरवता येईल। तेव्हा तन्वी नाटक करत म्हणते की बाबा, तुम्हाला इतकी घाई झाली का हो या घरातून मला काढून देण्याची? एकतर आत्ताच मी तुम्हाला इतक्यात भेटले। तर लगेच मुद्दाम नाटक करत ती रविराजच्या मिठी देते। रविराज म्हणत असतो की अगं, प्रत्येक मुली असेच म्हणत असतात, पण एक ना एक दिवस त्यांना त्यांच्या सासरी जावेच लागते। तर इकडे कल्पना विमलला म्हणत असते की अगं, सायलीच्या उलट्या थांबल्या असेल की नाही, तिला त्रास होतो की काय? तेव्हा विमल म्हणते की वहिनी एक काम करा, तुम्ही सायलीताईंच्या रूममध्ये बघून या। तेवढ्यात अर्जुन बाहेर आलेला असतो, कारण त्याला सायलीसाठी तो मोरोळा न्यायचा असतो, कारण लहानपणी पूर्णाई आजी त्यांना जेव्हा उलट्या होत असतात तेव्हा ते खायला दिल्यानंतर त्यांना आराम भेटायचा। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, अजून तिचा त्रास तसाच आहे। तर लगेच तो ती बॉटल म्हणजे ती बरणी शोधत असतो। तेव्हा कल्पना आणि विमल विचारतात की अर्जुन दादा, तुला काय लागतं हो तुम्हाला? तेव्हा लगेच अर्जुन म्हणत असतो की तो मोरोळा कुठे आहे?
तेव्हा लगेच कल्पना ते काढून देते आणि लगेच अर्जुन धावतच सायलीच्या रूममध्ये येतो. सायलीला म्हणत असतो की हा मोरोळा एकदा खाऊन घ्या, तुम्हाला बरं वाटेल, कारण हे एक औषध म्हणून खायचे असते. तेव्हा सायली म्हणत असते की नाही, त्याच्या वासाने मला खरंच आणखीन त्रास होईल. अर्जुन काही ऐकत नाही आणि सायलीला बळजबरीने तो मोरोळा खाऊच घालतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की लहानपणी पूर्ण आजीसुद्धा आम्हाला हाच आवळा खाण्यासाठी द्यायची. तर सायली म्हणते की अहो अर्जुन सर, आवळा नाही, हा मोरो आवळा. अर्जुन म्हणतो की आता मला समजले की तुम्हाला नक्की आराम भेटला तुमच्या बोलण्यावरून. तेव्हा सायली म्हणते की हो, मला आता नक्की बरे वाटले, मी आता खाली जाते आणि विमलताईंना खूप कामासाठी मदत करते, कारण खूप काही कामं हे पेंडिंग असतील. तर लगेच अर्जुन म्हणत असतो की ओ मिस, गडबड घोटाळा, कुठेही जायचे नाही, येथे बसून आराम करायचा. अर्जुन म्हणत असतो की नाही, तुम्हाला मम्माने सांगितले की हे खाल्ल्यानंतर 1 तास आराम करायचा. तेव्हा सायली म्हणते की नाही हो, मला आता बरे वाटते आणि मला इडल्यांसाठी तांदूळ आणि डाळसुद्धा भिजवायला घालायची, म्हणून सायली जायला निघते. तर तिला अचानक चक्कर येऊ लागतात. तर अर्जुन लगेच सायलीला म्हणतो की इथे खाली बसा, नेमकं तुम्हाला काय होते, असे लगेच घाबरतच विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला सांगितले होते तरी ऐकत नाही, मी आता लगेच अश्विनला बोलवतो आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेऊन सर्व काही टेस्ट करून लगेच हे ॲडमिट करण्यासाठी सांगतो. तर सायली म्हणत असते की अर्जुन सर, हे काय करता, मला काही झाले नाही, उलट्या झाल्या म्हणून थोडेसे उभे राहिल्यानंतर चक्कर आली असेल. सायली काही ऐकत नाही आणि शेवटी काम करण्यासाठी खाली निघूनच जाते. तर अर्जुन भयंकर चिडतो आणि शेजाऱ्यांची काही कामं असेल ते सुद्धा करा, मला काय करायचे म्हणून तो स्वतःला त्रास करून घेत असतो. त्यानंतर इकडे प्रिया ही नागराजला म्हणत असते की त्या किल्लेदारला एकदा समजावा की माझ्या लग्नाची घाई करू नको, सारखा तोच विचार करत असतो तू, त्याला काहीतरी दुसरे हे केस वगैरे काही येत नाही का, आणि ते काम करण्यासाठी त्याचे लक्ष त्यामध्ये घाला. नागराज म्हणत असतो की अगं विपुल तसा चांगला मुलगा दिसतो, म्हणजे चेहऱ्यावरून बावट जरी असला तर तुला स्मार्ट नवरा कशाला हवास. तेव्हा तन्वी म्हणजे प्रिया आणखीनच चिडते आणि तुम्ही माझी का चेष्टा करतात, माझी काय अवस्था झाली असेल तुम्हाला काय समजणार, मागे त्या अमितला कसे पळून लावले तसे ह्या विपुलला सुद्धा कसे पळून लावायचे, त्यासाठी काहीतरी प्लॅन आपण ठरवूयात. नागराज म्हणत असतो की मागच्या वेळेस तू कसे त्याला गुंडाळले होते, मग आत्तासुद्धा तो तुझा बाप आहे त्याला तू कसे गुंडाळते, म्हणजे नाटक करते, तसे आत्तासुद्धा काहीतरी प्लॅन तूच करू शकते. तेव्हा लगेच तन्वी म्हणत असते की खोटा जरी असला तो शेवटी बापच आहे ना माझा. तर लगेच हे बोलणं ही सुमन ऐकते आणि सुमन म्हणते की काय म्हणालीस. तर तेव्हा मात्र तन्वी आणि नागराज खूपच घाबरतात. त्यानंतर इकडे सायली येते आणि किचनमध्ये डाळ आणि तांदूळ भिजवत असते. तर विमल म्हणत असते की सायली ताई, मी तुम्हाला सांगते ना, अहो मी सर्व काम व्यवस्थित करते. तेव्हा सायली म्हणते की काही नाही ग, अगं फक्त डाळ आणि तांदूळ भिजवायचे होते. तेव्हा सायली ही परत जायला निघते तर तिला चक्कर येते. विमल खूपच घाबरते आणि सर्वांना आवाज देऊन ती खाली बोलावते. तेव्हा अर्जुन आणि सर्वजण धावत येतात आणि मम्मा मी हिला सांगत होतो की हिला रूममध्ये सुद्धा चक्कर येत होती, पण सायली काही माझं ऐकतच नाही. तेव्हा सर्वजण हे अश्विनला आवाज देत असतात. तर अस्मिता म्हणते की तो बाहेर काहीतरी अर्जंट कामासाठी गेला. तेव्हा प्रताप त्याला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो. सायली म्हणत असते की मी बरी आहे बाबा, तुम्ही कॉल नका करू, पण मला किचनच्या या मधील वासामुळे एक त्रास होतो. तेवढ्यात कल्पनाच्या लक्षात येते की सायलीला नक्की दिवस वगैरे गेले की काय. तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन आता काय ते आपल्याला डॉक्टर सांगतील, त्यामुळे तू लगेच इला घेऊन डॉक्टरांकडे जा. कल्पना खुश होऊन म्हणत असते. तेव्हा अर्जुन सायलीला रूममध्ये घेऊन जातो. कल्पना मात्र हसत असते. तर अस्मिता म्हणते की इकडे सुनेला उलट्या होतात आणि आज सासू मात्र ही हसते. तेव्हा कल्पना म्हणत असते की अस्मिता तू आज काही पण बोल, पण माझा मूड काही खराब होणार नाही, कारण तो ऑलरेडी चांगला झालेला आहे. तर पूर्णाई विचारते की अगं तुझ्या मूडला चांगले होण्यासाठी काय झाले नेमकं. पूर्णाई विचारते की कल्पना नेमकं तुला काय म्हणायचे. तेव्हा कल्पना म्हणते की पूर्णाईजी तुम्हाला समजले नाही की सायलीला उलट्या होतात, चक्कर येतात, किचनमधला वास सहन होत नाही, यावरून तुम्हाला काहीच समजले नाही का. आणि ही सर्व लक्षणं प्रेग्नन्सीचे आहेत. मला तर असे वाटते की तुम्ही लवकरच आता पणजी होणार.
पूर्णाई म्हणत असते की कल्पना जरा दम धर, अर्जुन तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार, मग डॉक्टरच सांगतील काय ते. तेव्हा लगेच कल्पना देवाला हात जोडते आणि नक्की मी माझ्या मनात जे आहे तेच होईल. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कल्पना ही खुश होऊन अर्जुन आणि सायलीला पेढा भरवते आणि तुम्ही लवकरच आता आई बाबा होणार असे म्हणते. तर अर्जुन आणि सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.